भील प्रदेश क्रांती सेना संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी शिवतीर्थ मैदान येथे आंदोलन करण्यात आले। यामध्ये मौजी एकोलती तालुका जामनेर येथील आदिवासी समाजाचे ऊसतोड कामगार नरसिंग जुबा भील यांच्यासह 9 महिला, पुरुष व स्त्री कामगार यांना मालक अमोल आबा थोरात, दावजीबोवा वाडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथे डांबून ठेवलेले आहे। तसेच त्यांना बेकायदेशीररित्या वेठबिगार म्हणून डांबून ठेवलेले असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून ऊसतोड कामगारांची सुटका करण्यात यावी। तसेच मौजे दडवेल तालुका पारोडा येथील रहिवासी ज्ञानेश्वर भील यांच्यासह संपूर्ण कुटुंबावर प्राणघातक हल्ला करणारे रवींद्र पाटील, सतीश पाटील, गोलू पाटील यांच्यावर अट्रॉसिटीचा तसेच कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा व आदिवासी विकास विभाग यावल येथील सन 2021-22 पासून स्वाभिमानी सबलीकरण योजना अंतर्गत 456 एकर जमीन संघटनेमार्फत विक्री प्रस्ताव दाखल केले असून तो तात्काळ खरेदी करून भूमिहीन आदिवासींना जमीन वाटप करण्यात यावी। जळगाव जिल्ह्यातील अनुसूचित जाती जमातीच्या लोकांनी शेतीसाठी गायरान, गावठाण, गुरचरण सरकारी जमिनीवर अतिक्रमण केलेले आहे। ते 1 एप्रिल 2026 रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे नियमित करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी व तहसीलदार यांना सूचना देण्यात यावा। यासह विविध मागण्यांसाठी शिवतीर्थ मैदान येथे यावेळी भील प्रदेश क्रांती सेना संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले। या संदर्भात भील प्रदेश क्रांती सेनेचे अध्यक्ष सुनील गायकवाड यांनी आज दिनांक 25 मे रोजी दुपारी 2 वाजता माहिती दिली। पहिली मागणी अशी आहे की मौजे एकुलती गावामधील भिल्ल समाजाचे 6 लोक, त्याचे 3 अल्पवयीन मुलं आहेत, यांना गेल्या 2 वर्षापासून दौंड तालुक्यातील एक नराधमाने, गुऱ्हाड कामगाराने, आपल्या मालकाने वेठबिगार म्हणून काम करण्यास मजबूर केलेला आहे। त्यांना त्यांचे 2 वर्षामधील जी मजुरी आहे 400 रुपये टन प्रमाणे जी दर आहे तो दर त्यांनी दिला नाही। जवळजवळ 8 लाख रुपये त्यांच्यावर शिल्लक आहेत। हे जेव्हा त्यांना मागणी करायला गेले की आमची जी तुम्ही काम केलेलं आहे याची मजुरीचा हिशोब करा, त्याचा राग आला आणि राग येऊन त्यांनी त्यांचे जे 9 आपला मुलं आणि काही महिला पुरुष अटकवून ठेवलेले आहेत, त्यांना मारहाण झालेली आहे। त्याच्यामध्ये एकाला जबर दुखापत झालेली आहे, त्याचा हात त्यांनी मोडलेला आहे आणि आजही ते त्यांच्या कस्टडीमध्ये ताब्यातमध्ये आहेत। आम्ही 1 महिन्यापासून पत्रव्यवहार केला जिल्हाधिकाऱ्यांना, त्यांनी कामगार आयुक्तांना दिलं, त्यांनी अद्यापर्यंत कोणतीही कारवाई केली नाही। ही आमची जी मागणी आहे की त्यांची सुटका व्हावी, संबंधितांवर वेठबिगार कायद्याअंतर्गत म्हणजे गुन्हा दाखल व्हावा, तसंच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल व्हावा। तसंच पारोडा तालुक्यातील एक जे आपलं गाव आहे दडवेल, तिथे आदिवासी भिल्ल समाजाचं कुटुंब अनेक वर्षापासून गायरान जमीन वैतीस करून पोट भरत होतं। गावातील सवर्ण समाजाचे धनदांडगे लोकांनी त्यांच्यावर भ्याड हल्ला केला, संपूर्ण कुटुंबाला मारलं, त्यांच्या डोक्यामध्ये जबर दुखापत झाली, मुलालाही जबर दुखापत झाली, त्यांचा हात फ्रॅक्चर झालेला आहे आणि सर्टिफिकेट दिल्यानंतर देखील संबंधित PI पारोड्याचे त्यांनी अद्यापर्यंत गुन्हा दाखल केला नाही। हा संगीन गुन्हा आहे आणि हा गुन्हा दाखल व्हावा अशी आमची मागणी आहे धरणे आंदोलनाची। तिसरी मागणी आमची अशी की मी आता मार्च मध्ये एक मोठं धोरण शासनाने घेतलं की राहत्या घराखाली जागा नावे करण्यासाठी तसेच शेतीसाठी ज्या लोकांनी अतिक्रमण केलेले आहेत, मागासवर्गीयांनी, दलित, आदिवासी, ओबीसींनी, त्यांचे 11 पूर्वीचे जर 2011 पूर्वीची जर अतिक्रमण असेल ती नियमित करण्याचं शासनाने धोरण घेतलेलं आहे। परंतु जळगाव जिल्ह्यामध्ये जिल्हा कार्यालयाने अद्यापर्यंत कोणतीही कार्यवाही प्रोसिजर पूर्ण केली नाही, तसेच सूचना त्यांना कुठल्याही तहसीलदारांना, प्रांतांना दिली नाही। मोठ्या प्रमाणामध्ये दलित, आदिवासी लोक बेघर म्हणून या ठिकाणी जीवन जगत आहेत। त्यांना हक्काचं घर मिळेल आणि जर ते जमीन कसत असतील तर हक्काची जमीन मिळेल अशी आमची संघटनेमार्फत मागणी आहे। तशीच आमची एक मागणी आहे की आदिवासी विकास विभाग 2026 मध्ये वर्ग 4 च्या पदांसाठी चौकीदार हे पदासाठी त्यांनी भरती प्रक्रिया राबवलेली आहे, परंतु वर्ग 4 च्या पदासाठी भरती करण्याचे अधिकार हे प्रकल्प अधिकारीचे आहेत। परंतु आयुक्त कार्यालयामार्फत सूचना आलेल्या आहेत, कधी आयुक्त कार्यालयामार्फत भरती केली जाईल याच्यामध्ये घोड होण्याची, भ्रष्टाचार होण्याची दाट शक्यता आहे आणि म्हणून आमची मागणी आहे का स्थानिक पातळीवर प्रकल्प अधिकाऱ्यांना त्याचे अधिकार द्यावेत अशी आमची मागणी आहे। आणि ह्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यासमोर बेमुदत धरणे आंदोलन या ठिकाणी बसलेलो आहोत। यदा कदाचित 24 तासामध्ये जर आमच्या मागण्या संदर्भामध्ये जिल्हा प्रशासनाने पूर्ण केले नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेमार्फत देण्यात येईल।